नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवनाथ तक्ते. आज आपल्यासमोर एक छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून FY BA पहिलं सेमिस्टर यामधील व्याकरणावर आधारित हा छोटासा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्स, ज्याला आपण मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदं म्हणतो, यावर आधारित काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. क्वेश्चन नंबर 4मध्ये हे प्रश्न विचारले जातात. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर ह्या दोन्हीवर आधारित प्रश्न असतात. एकूण 14 मार्काचा प्रश्न असतो. त्यापैकी 3 मार्काचे जे 2 क्वेश्चन आहे, तर हे तुमच्या हेल्पिंग वर्ब्सवरती आयडेंटिफाय करणं, ओळखणं आणि त्याचबरोबर त्यातले प्रायमरी आणि मॉड्यूल ऑक्झिलरीवर असलेलं यावरती असलेले प्रश्न, आणि एक प्रश्न त्यातला हा तुमच्या रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब यावर आधारित असतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की याची आयडेंटिफिकेशन कसं करायचं, याची ओळख कशी करून घ्यायची आणि अचूकपणे कसं ओळखायचं, ही मी तुम्हाला याच्यामध्ये एक टेक्निक सांगणार आहे. या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. ही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधला एवढा भाग मी क्रॉप करून तुमच्यासमोर या ठिकाणी ठेवलेला आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन वर्ब्स वेदर रेग्युलर ऑर इरेग्युलर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर ह्या खालील दिलेल्या वाक्यामधील जे वर्ब आहेत तर ते रेग्युलर आहे की इरेग्युलर आहेत, हे अंडरलाईन केलेलं आहे. तर हे आपल्याला पुढे लिहायचं आहे. जसं की इथे पुढे मी लिहिलं आहे की म्हणजे फिनिश्ड हा जो वर्ब आहे तर तो रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. प्लेड रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. त्यानंतर फॉरगॉट रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात आणि त्याचे आपल्याला उत्तरं लिहायचे असतात. हा प्रश्न 3 मार्कासाठी असतो. पण आपल्याला हे 3 मार्क पडणं हे खूप गरजेचं आहे. आपण पास होण्यासाठी आपल्याला 1 मार्क आवश्यक असतो, महत्त्वाचा असतो. याचप्रमाणे प्रश्न विचारले जातात हेल्पिंग वर्ब्सवरती, ऑक्झिलरी वर्ब्सवरती. तर त्याचंही आपल्याला माहिती पाहिजे की दिलेला ऑक्झिलरी वर्ब, अंडरलाईन ऑक्झिलरी वर्ब हा प्रायमरी ऑक्झिलरी आहे की मॉडल ऑक्झिलरी आहे, हे आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी ओळखावं लागतं. आणि त्याच्यानंतर पुढे पंक्च्युएशनचा पण आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मॉडेल आणि प्रायमरी ऑक्झिलरीज याची ओळख तुम्हाला करून देणार आहे थोडक्यात, अगदी थोडक्यात. आणि त्याचबरोबर तुमचे रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब या दोन्हीची पण ओळख करून देणार आहे. ओके, ऑलरेडी तुम्हाला हे माहीत असणारच आहे. फक्त आपल्याकडून शेवटच्या क्षणाला परीक्षेला थोडे दिवस बाकी आहेत, तर यामध्ये चुका होऊ नयेत. ऐनवेळी आपल्याकडून असं चुकून आपण दुसरंच काही लिहू नये, त्यासाठी हे आपण बघणार आहोत. तर ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब याचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरी. चला तर मग प्रायमरी ऑक्झिलरीकडे आपण जाऊया. प्रायमरी ऑक्झिलरी जे आहेत तर त्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, त्यामध्ये टू बीची रूपं येतात. आता टू बीची जी रूपं आहेत तर ती एम इज आर ही रूपं वर्तमान काळात वापरली जातात. त्याचबरोबर वॉज आणि वेअर ही रूपं भूतकाळामध्ये, पास्टमध्ये वापरली जातात. तुमच्यासमोर स्क्रीनवरती हे दिसतंय आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय, त्यामुळं तुम्हाला ते नक्कीच समजणार आहे. टू बीची या व्यतिरिक्त आणखी रूपं आहेत की जी बीइंग आणि बीन ही रूपं काय केली जातात, वापरली जातात. त्यातलं बी आणि बीइंग जे आहे तर हे बी जे आहे तर ते फ्युचर टेन्समध्ये वापरलं जातं, सिम्पल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि बीन जो आहे तो बीन तुमच्या तीनही पास्ट, प्रेझेंट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वापरलं जातं, पूर्ण अपूर्ण काळामध्ये वापरलं जातं. आणि त्याचबरोबर जो बीइंग आहे तो बीइंग तुमचा फ्युचरमध्ये आणि पास्ट आणि प्रेझेंटमध्ये पण वापरला जातो, खास करून तुमच्या पॅसिव्हच्या रचनेसाठी. ठीक आहे, ही झाली टू बीची रूपं. पण खास करून मुख्यत्वे त्याची एम इज आर आणि वॉज वेअर ही रूपं आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त बी हे रूप आहे.
दुसरं आहे टू हॅव. ही आपण प्रायमरी ऑक्झिलरीची आपण रूपं पाहतोय. तर हॅवची 3 प्रकारची रूपं आहेत. त्याची वर्तमान काळातील हॅव आणि हॅज ही रूपं आहेत. तर भूतकाळातील हॅड हे रूप आहे. बघा, आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. जर अंडरलाईन केलेला वर्ब हा जर हॅव असेल तर आपल्याला तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तो मॉडल नाही. मॉडल कोणते आहेत तर हे पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया. तत्पूर्वी परत एकदा पहा की टू बीची जी रूपं आहेत ते एम आर आणि वॉज वेअर. टू हॅवची रूपं हॅव, हॅज आणि हॅड ही आहेत. ओके, कुठे कुठे वापरले जातात त्यासाठी आपण एक सेपरेट वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत. पण तुर्तास आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया. पुढच्या आहेत टू डूची रूपं. बघा, टू बी, टू हॅव आणि टू डू. तर हे टू डूमध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये डू, डज ही वर्तमान काळी रूपं आहेत आणि डीड ही भूतकाळी जो काय हा रूप आहे. तर हे तुम्हाला तीनही मुख्यत्वे करून काय आहेत प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. ओके, म्हणजे टू बीची रूपं, टू हॅवची रूपं आणि टू डूची रूपं हे सर्व काय आहेत तुमचे प्रायमरी ऑक्झिलरी आहेत. आणि त्यानंतर जो भाग येतो तो मॉडल ऑक्झिलरीचा. मॉडल ऑक्झिलरीमध्ये काय येतं आहे तर शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, डेअर टू, ऑट टू वगैरे यासारखे जे रूपं आहेत तर ही जी काय रूपं आहेत ती मॉडल ऑक्झिलरीज म्हणून वापरली जातात. ही मुख्यत्वे करून फ्युचरमध्ये वापरली जातात आणि त्याचबरोबर एक विशिष्ट क्षमता, ॲबिलिटी दाखवण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणून त्यांना मॉडल ऑक्झिलरी असं म्हटलं जातं. बघा, आणि यातला शाल आणि विल तर हे तुमच्या फ्युचर टेन्समध्ये विविध क्रिया दाखवण्यासाठी, फ्युचरिस्टिक इव्हेंट्स दाखवण्यासाठी, ॲक्टिव्हिटीज दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. परत एकदा लक्षात घ्या, प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये टू बीची रूपं एम इज आर, वॉज वेअर, हॅवची रूपं हॅव, हॅज, हॅड आणि डूची रूपं डू, डज, डीड ही येतात. तर मॉडल ऑक्झिलरीमध्ये जे तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसतंय ही सर्व रूपं त्यामध्ये आहेत. शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, डेअर टू वगैरे वगैरे या स्वरूपाची रूपं त्यामध्ये असतात. बघा, तर आपल्याला हे ओळखता आलं करेक्टली, अंडरलाईन वर्ब आपल्याला ओळखता आला तर आपल्याला ते 3 मार्क आपल्याला हक्काचे मिळू शकतील. पुढे आपण जातोय की रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब. बघा, नियमित आणि अनियमित क्रियापदे. आता नियमित क्रियापदे आणि अनियमित क्रियापदे कशी ओळखायची तर त्याची एक कसोटी आहे, त्याची एक कंडिशन आहे. ती कंडिशन अशी आहे की रेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं की ज्या क्रियापदांचं आपल्याला दुसरं आणि तिसरं रूप ओळखता आलं पाहिजे. ते क्रियापद मूळ रूपात आहे की त्याच्या दुसऱ्या रूपात आहे की तिसऱ्या रूपात आहे की आणखी चौथ्या रूपात आहे. ही ओळखण्यासाठीची जी एक कंडिशन आहे ती आहे की त्याचं दुसरं आणि तिसरं रूप याला जर ईडी जोडून तयार होत असेल तर त्याला आपण रेग्युलर वर्ब म्हणू शकतो. जसं की एक्झाम्पल खाली दिलेलं आहे, प्ले, दुसरं रूप त्याचं प्लेड, तिसरं रूप त्याचं प्लेड आहे. तसंच लुक, त्याचं दुसरं रूप लुक्ड आणि तिसरं रूप लुक्ड असं आहे ईडी जोडून आलेलं. आणि ज्यामध्ये ईडी हा कंटिन्यू होतो दुसऱ्या तिसऱ्या रूपामध्ये त्या क्रियापदांना दोज वर्ब्स आर कॉल्ड रेग्युलर वर्ब्स. ओके, तर हे लक्षात घ्या. ईडी जर असेल त्यात शेवटी प्ले, प्लेड, प्लेड, ओके, वर्क, वर्क्ड, वर्क्ड या स्वरूपाचे, तर ते जे रूप आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो रेग्युलर वर्ब्स म्हणू शकतो. याच्या उलट पुढच्या स्लाईडमध्ये बघा, इरेग्युलर वर्ब्स कशाला म्हणायचं तर इरेग्युलर वर्ब्स आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये ईडी हे रूप नसतं दुसऱ्या तिसऱ्या रूपामध्ये. त्या व्यतिरिक्त तुमचा जो मूळ रूप आहे, मूळ क्रियापद आहे याच्यात बदल केला जातो. जसं की बघा, ईडी न वापरता इथे राईट, रोट, रिटन. आता यात ईडी कुठे आहे तर ईडी नाही आहे. स्पीक, स्पोक, स्पोकन, टेल, टोल्ड, टोल्ड म्हणजे ईडीच्या व्यतिरिक्त इतर रूप याच्यामध्ये आहेत. म्हणून याला इरेग्युलर वर्ब्स म्हणतात, अनियमित क्रियापदं म्हणतात. बघा, तसंच इथे असे दिसतील तुम्हाला सेट, सेट, सेट. यात तर काही बदलही नाही आहे, बरोबर. ईडी नाही आणि काहीच नाही, तरीही ते काय आहेत अनियमित क्रियापदं आहेत. त्याबरोबर कट, कट, कट आहे.
पुट आहे. हे सुद्धा आहे. त्यानंतर रीड रेड याचा उच्चार फक्त वेगळा असतो, पण लिखाण त्याचं तसंच असतं. जसं की पुढचं एक क्रियापद आहे कम, त्याचं दुसरं रूप आहे केम आणि तिसरं रूप परत कम आहे. बघा, म्हणजे यातही ईडी येत नाही, म्हणून ही या स्वरूपाची जी क्रियापदं आहेत, तर ही क्रियापदं काय आहेत? अनियमित स्वरूपाची क्रियापदं आहेत, म्हणजेच इरेग्युलर वर्ब्स आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद. थँक्यू.